नमस्कार मित्रांनो आणि शुभ सकाळ. तर आता मी आलो आहे पाच माडचं श्री गणेश मंदिर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आहे. तर मंदिर बघू शकता, गर्दी खूप आहे. 15 ऑगस्ट निमित्त गर्दी भरपूर आहे. लाईन बघा किती आहे. आणि मंदिर बघा, छान मंदिर आहे, खूप फेमस मंदिर आहे. पाचमाळ हे मंदिर मेन हायवेपासून म्हणजे आपल्या एक्सप्रेसवे हायवेपासून 15 मिनटावरती आहे. पाचमाळ गाव आहे, त्या गावामध्ये मंदिर आहे. अवघ्या फक्त 15 मिनटाच्या अंतरावरती मेन रोडपासून आहे. हे बघा मंदिर किती छान सुरेख मंदिर आहे. तर आपण दर्शन घ्यायला जाऊया. तोपर्यंत लाईनमध्ये आणि पावसाचं वातावरण आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे. एकदम मन भरून जातं एकदम. हे बघा लाईन किती अजून बाकी आहे. तर आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे आतमध्ये. श्री गणेशाची मूर्ती आणि आपण दर्शन घेऊया. पहिल्यांदा आलो आहे आणि पाहू शकता गणेशाची मूर्ती म्हणजे सेम आपलं श्री दगडूशेठ हलवाई गणपती आहे तसंच सेम मूर्ती आहे. छान सुरेख अशी मूर्ती. आणि आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं. मोबाईल वगैरे अलाउड आहे. आणि बघा जवळून दर्शन एकदम मस्त असं होतं. छान दर्शन वगैरे घेतलं गणपती बाप्पाचे. आणि मूर्ती बघा एकदम सुरेख अशी. मंदिर पण एकदम खूप छान बनवलं आहे. पहिल्यांदा असं एवढं मंदिर बघतोय आणि श्री गणेशाची मूर्ती पण पहिल्यांदा बघतोय अशी छान. आणि दर्शन वगैरे घेऊया आपण बाप्पाचं. आतून हे गणपती मंदिर आहे. आता आम्ही आलो बाहेरून बघा किती सुंदर असं सुरेख मंदिर दिसतोय. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला छोटंसं तलाव आहे. तलाव म्हणजे वाहतं पाणी आहे. तर आता मी जाणार आहे तिथे बघायला. बघूया. आणि मस्त छान असं, वाव किती खूप छान दिसतंय. पाणी थोडं खजूल आहे कारण पावसाचा दिवस आहेत. पाऊस आत्ताच लागून गेला आहे त्यामुळे हावराचं पाणी असं होतं आहे. आणि गार्डन असं सुरेख बनवलं आहे ना, बघू असंच वाटतं आणि इथून जावंसंच वाटत नाही. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे पूर्ण हिरवेगार आहे. आणि या साईडला बघा पूर्ण गार्डन आहे सगळं नुसतं. आणि इकडून ह्या साईडने बघा गणपतीच्या मंदिराच्या डाव्या साईडने आलो आता. आणि छान असं इकडे पण किल्ला बनवलं आहे. आणि फोटो वगैरे इथे शूट करू शकता तुम्ही. छान असं वातावरण आणि थंडगार मस्त वाटतं आहे. आणि तुम्ही आवर्जून या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. पाचमाळ हे गाव विक्रमगड तालुक्यामध्ये येतो, पालघर जिल्हा लागतो. आणि यायचं असेल तर शॉर्टकटमध्ये आपला मेन रोड एक्सप्रेसवे वेस्टर्न एक्सप्रेसवेवरून 15 मिनटं अंतरावरतीच आहे. आम्ही आता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आलो आहोत. आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या लगतच श्री स्वामीनारायण मंदिर नवीन झालेलं आपलं सगळ्यांना माहितीच असेल, श्री स्वामीनारायण मंदिर. तर आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन इथूनच जात होतो तेव्हाच आम्हाला मंदिर दिसलं. तर आपण बघूया मला काय आहे मंदिर. नंतर आलो आतमध्ये तर बघतो तर काय खरोखरच एकदम भारी मंदिर आणि भरपूर फेमस झालेला सोशल मीडियावरती. तर खूप जण येतात आणि आज गर्दी एवढी अफाट गर्दी होती. मगाशी लाईन एवढी होती ना, पुढपर्यंत लाईन होती पण लाईन लगेच संपली. 15 ते 20 मिनटामध्ये लाईन संपली. आणि आता मी पण जाणार आहोत दर्शन घ्यायला. दर्शन घेऊया आपण. आणि इकडे बघा समोर जायचंच डायरेक्ट मंदिरामध्ये. आणि ह्या साईडला पार्किंगची जागा आहे. छान अशी पार्किंगची जागा केली आणि त्या साईडला हॉटेल आहे. हे बघा बघू शकता एवढा मोठा परिसर आहे ना मंदिराचा. आणि खरोखरच तुम्ही आलात तर नक्की या. कारण विरारपासून फक्त 1 तास पाऊण तास ते 1 तास अंतरावर आहे. आणि कुठे ॲड्रेस शोधायची पण गरज नाही. वेस्टर्न एक्सप्रेसचा एकदम लगतच आहे. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला. बघू शकता किती छान असं मंदिर आहे. भारी वाटलं एकदम मंदिर बघून. तर आता आपण बघूया दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. आणि बघा पावसाचं वातावरण पण छान वाटतं. आणि इकडून समोरची जागा बघा किती छान वाटतं, एकदम निवांत एकदम वाटतं. आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री केली.
चला आता आतमध्ये तर आलो आहे आणि मस्त आपण दर्शन घेऊया देवांचं. छान वाटलं एकदम. आणि आतमध्ये पण खूप गर्दी आहे. गर्दी किती भरपूर आहे, पण मोबाईल वगैरे अलाउड देत आहेत तोपर्यंत, म्हणजे एवढी पण गर्दी नाही. मोबाईल अलाउड देत आहेत म्हणजे ठीक आहे. म्हणजे बघा, बघू शकता किती छान वाटतं, एकदम निवांत एकदम वातावरण. आणि एवढी गर्दी असून सुद्धा आपल्याला जवळून दर्शन भेटलं श्री स्वामीनारायण मंदिर देवांचं. आणि बघू शकता किती छान रचना केली आहे मूर्त्यांची, हे बघा. आणि दर्शन घेऊन आपण पुढे चालूया, कारण गर्दी खूप होती आतमध्ये. तर आता आम्ही आलो बाहेर. आणि आता बाहेर आल्यावर ते मंदिरामध्ये खास करून बघा, वृद्धांसाठी आणि अपंगांसाठी खास लिफ्ट केले. मेन म्हणजे दर्शनाचं टायमिंग बघून घ्या, सकाळचे 7:30 आणि दुपारी 12 वाजेपर्यंत, परत सायंकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत. आता मी जाणार आहोत घरी आता मस्त. आणि आम्हाला माहिती नव्हतं मंदिर, तर आम्हाला हायवेपासून दिसला, त्यामुळे आम्ही आलो आतमध्ये. बघूया, गर्दी पण भरपूर होती गाड्यांची वगैरे. आता आम्ही शिरलो आतमध्ये. आम्हाला लवकर घरी जायचं होतं, पण काय करणार, परत आठवलं आपल्या श्री आशापुरा देवी मंदिराचं दर्शन घेऊनच जाऊया घरी. आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये, श्री आशापुरा देवी मंदिर सफाळे वेस्टला, एडवनला. तर बघू शकता आता आम्ही आलो आहे मंदिराच्या इथे. आणि सफाळेपासून फक्त 20 ते 25 मिनटं अंतरावर असलेलं हे मंदिर आहे. आणि आतमध्ये जाऊया आपण. प्रवेश तर केलं आहे आशापुरा देवस्थान ट्रस्ट एडवन. तर चला आपण एंट्री केली. आता पायऱ्या आहेत, पायऱ्या आपण चढवायच्यात. आणि पायथ्याचीच मंदिर आहे छोटंसं. पायऱ्या चढून झाल्यानंतर बघा, ह्या साईडला लेफ्ट साईडला बघाल तर एकदम मस्त समुद्र आहे. समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच मंदिर आहे, श्री आशापुरा देवी मंदिर. आणि इकडे समोर आपलं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. आणि बघा आरती चालू आहे. आपण थोडंसं वेटिंग करूया. चला आता आलो जवळ आणि जायचं बघा कसं. आतमध्ये गुफा आहे, गुफामध्ये आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं देवीचं. आणि सिंगलच जाऊ शकतो, कारण आतमध्ये जागा नाही आणि वाकूनच जावं लागतं पूर्ण. पडेपर्यंत, दर्शन घेईपर्यंत वाकूनच जायला लागतं. बघूया आपण दाखवणार व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. देव्यांची नाव घेऊया तो गाणी बोलूया, कोणती कोणती पायाने गेले तो बोलूया त्याला गाणी होती. बघितलं किती थोडं डेंजर आहे, वाकून पूर्ण जावं लागतं, कारण सगळ्यांना जमणार नाही आतमध्ये यायला, दर्शन घेऊन बाहेर पडायला. तसं वाकून पूर्ण जावं लागतं. आता मी पूर्ण बाहेर पडलो आहे, हे बघा, पूर्ण असं बाहेर पडलो आता मी. चला फायनली 3 मंदिराचं दर्शन झालं आपलं. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.